लोकसभा निवडणुकींचा बिगुल आज दुपारी वाजणार आहे आणि याच बिगुल वाजल्यानंतर सुद्धा महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्या जागावाटपांचं त्रांगड जे आहे ते अनेक जागांवरचं अजूनही कायम आहे। परभणी लोकसभेचा विचार केला तर परभणी लोकसभामध्ये महाविकास आघाडीकडून जवळपास संजय जाधव जे आहेत विद्यमान खासदार त्यांची उमेदवारी निश्चित आहे, त्या अनुषंगाने ते कामाला लागेल। मात्र महायुतीकडून अजूनही जागा कोणाच्या पारड्यात जाणार हे स्पष्ट झालेलं नाही। राष्ट्रवादीकडून दावा केला जातोय, शिवसेना एकनाथ शिंदेकडून दावा केला जातोय, भाजपचे काही नेते दावा करतात। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे भाजपचे बूथ संपर्क प्रमुख जे आहेत बाबासाहेब जामगे यांनी असा दावा केलाय की मागच्या 3 निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा इथं पराभव झालेला आहे, त्यामुळे ही जागा जी आहे ती राष्ट्रवादीला न देता भाजपला मिळावी या अनुषंगाने त्यांनी हा दावा केलेला आहे। काय नेमकं तुमचं या सगळ्या ह्याच्यावरचा दावा आहे निवडणुकीचा? माझ्या ऐकण्यात आणि पाहण्यात अजितदादांनी कधी परभणीची जागा मागितली हे मी आजपर्यंत पाहिलेलं नाही। एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबतची 13 खासदार आलेले ते 13 जागा म्हणतायत आणि 4 जागा म्हणतायत। आणि परभणी लोकसभेमध्ये आज आमचे 2 आमदार आहेत। परतूरला आमचे आमदार आहेत, जिंतूरला आमचे आमदार ताई आहेत। आणि म्हणून आजपर्यंत आम्ही प्रथम राष्ट्र म्हणून मित्र पक्षाचंच काम करत आलेलो आहोत। आमची पक्षबांधणी आहे, आमची संपूर्ण तयारी आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ही जागा भारतीय जनता पार्टीच लढेल, यावर माझा खास आत्मविश्वास आहे। त्याही पलीकडे जाऊन परभणी जिल्ह्यामध्ये फक्त एकच जागा अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी गंगाखेड विधानसभाच लढत होती। आणि गंगाखेड विधानसभेचे सर्व आमदार म्हणजे आमदार सीताराम चिमाजी घनदाट असतील, आमदार मधुसूदन केंद्रे असतील किंवा युतीत लढलेले आमदार रत्नाकर गुट्टे असतील, ही सर्व माणसं कमळाच्या चिन्हावर लढलेली आहेत। आणि आजच्या तारखेला ही सर्व माणसं आमच्या सोबत आहेत। आणि स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात युतीची जागा गंगाखेड विधानसभेतूनच दिल्या जात होती। आणि म्हणून मला असं वाटतं की गंगाखेड विधानसभेतूनच उमेदवारी दिल्या जाईल आणि भारतीय जनता पार्टी ही जागा लढेल असा मला खास आहे। पण तुम्ही आढावा जो घेतलेला आहे त्यामध्ये कसं तुम्ही हे दावा करताय की राष्ट्रवादी सातत्याने इथं पराभव झालेला आहे त्यामुळे भाजप सुटेल म्हणून? नाही, राष्ट्रवादी 15वी 16वी 17वी जागा राष्ट्रवादी लढलेला हा इतिहास आहे की ती हारलेलीच आहे। जागा मागण्याला हा मागू शकतात, ते आमच्या मित्र पक्षामध्ये आहेत। पण आज तारखेला हारलेले सुद्धा आमचे आमदार मोहन फड असतील, ते 2ऱ्या क्रमांकाला आहेत। मागच्या वेळेस युती होती, त्याच्या मागच्या वेळेस सुद्धा परभणीमध्ये आम्ही 2ऱ्या क्रमांकाला होतो। आणि आज आमचे 2 आमदार आहेत, परतूरमधून आमचे आमदार आहेत, जिंतूरमधून आमचे आमदार आहेत। आणि म्हणून पक्षाचं बलाबल पाहता असं गृहीत धरलं जातं की जागा निवडून आणायची आहे। आणि म्हणून ही जागा भारतीय जनता पार्टी लढेल आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघातूनच उमेदवारी दिल्या जाईल असा माझा ठाम विश्वास आहे। तुम्ही इच्छुक आहात का या लोकसभेसाठी? पार्टीने जर मला मैदानात उतरवलं तर मी निश्चित इच्छुक आहेच, पण पार्टी जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे। तुम्ही बूथ संपर्क प्रमुख आहात, नेमकी काय तयारी आहे? किती बूथ आहेत परभणी लोकसभेमध्ये आणि त्याच्यावर कशी तयारी भाजपकडून करण्यात आली? सध्याच्याला 2277 बूथ परभणी लोकसभा मतदारसंघात आहे। सर्वात मोठा मतदारसंघ गंगाखेड आणि त्यानंतर जिंतूर आहे। आणि परभणी जिल्ह्यातून 65% मतदान आहे। आणि आमची 2277 बूथची हा निवडणुकीच्या टाईमलाच नाही, आमची पहिल्यापासून बूथ बांधणी, पन्ना प्रमुख, केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनता जनार्दनापर्यंत पोहोचण्यासाठी आमची बूथ बांधणी असते, फक्त निवडणुका ह्यासाठीच नाही। म्हणून आम्ही हमेशाच निवडणुकीसाठी सज्ज असतो। पण भाजपमधून अनेक इच्छुक आहेत, मग माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर असतील, आमदार मेघना बोर्डीकर असतील, आनंद भरोसे असतील, हे सर्वच जण आहेत। त्यामध्ये तुमची पण भर पडली असं वाटतंय का? तुम्हाला का उमेदवारी मिळावी हा प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचा। उमेदवारीच्या बाबतीत आमचे जे वरचे नेते आहेत, जे जागा जिंकू शकतात, जे निवडणुकीमध्ये नवीन चेहरे येतील अशा पद्धतीनं, आणि तुम्ही ज्यांचे नावं घेतायत ह्या मंडळींना 2-4 महिन्यानंतर चान्स आहे। आणि म्हणून प्रत्येकाला संधी, आमचे संघटन चालवणारे जे नेते आहेत ते अनेक राजकारणात अनेक वेगवेगळे शिखर आहेत, वेगवेगळ्या शिखरावर प्रत्येकाला सांगतात की तुला ह्या शिखरावर जायचं आहे, तुला आमदार व्हायचं आहे, तुला खासदार व्हायचं आहे। आणि आम्ही या देशामध्ये सगळ्या कुटुंबाला एकत्र, कुटुंब जोडणारी भारतीय जनता पार्टी, तुम्ही बीडचं उदाहरण पाहिलं असेल, तुम्ही रावेरचं उदाहरण पाहिलं असेल, आम्ही ज्याच्यामध्ये कौशल्य आहे, आज स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या मुलीला देखील आम्ही उमेदवारी दिलेली आहे।
गांधी घराण्यातल्या मेनका गांधी ज्यांचा अभ्यास होता त्या देखील मोदीजीच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून कार्यरत आहे. मग आता परभणी लोकसभेची जागा शिवसेनेला मिळणार, एकनाथ शिंदेच्या, का भाजपला मिळणार, का राष्ट्रवादीला? राष्ट्रवादीचे सुद्धा उमेदवार मोठ्या जोमाने कामाला लागलेत, आम्हाला जागा सुटणार म्हणून. राष्ट्रवादी, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 15वी 16वी 17वी लोकसभा राष्ट्रवादी घडी चिन्हावर हारलेली आहे. आणि राष्ट्रवादीचे ना राजेश टोपे अजितदादाच्या सोबत आलेले आहेत, ना विजय भांबळे सोबत आलेले आहेत. आणि शिवसेनेचे ना आमदार ना खासदार कोणीच इथं आलेले नाही आहेत. आणि हारलेले सुद्धा हिकमत सिंग उड्डाण हे सुद्धा आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे शिवसेना ही जागा मागेल किंवा राष्ट्रवादी ही जागा मागेल यावर माझा विश्वासच नाही. ही जागा भारतीय जनता पार्टी लढेल असं मला वाटतं. हे होते बाबासाहेब जामगे यांनी स्पष्ट केलेलं आहे की एकतर राष्ट्रवादी या ठिकाणी घडी चिन्हावर अनेक वेळेला पराभूत झालेली आहे. शिवसेनेकडं खासदार आमदार नाहीत, भाजपकडं मोठं संख्याबळ आहे आणि त्या अनुषंगानेच ही जागा भाजपच लढवणार असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.